आपल्या लहानपणीच्या आठवणी आपल्याला आपल्या मुलांमधूनच जपता येतात हे नक्की आहे. कारण आहे ना, आज होता 15 ऑगस्ट आणि ज्याची तयारी आहे ना, बऱ्याच दिवसांपासून आधीच करायचो आपण शाळेमध्ये असताना, की बाबा सकाळचं लवकर उठायचे, फ्लॅग आणणं, हे ते सगळे आपले आई-वडीलसुद्धा आपली तेवढीच तयारी करायचे. तेच आता आपणसुद्धा करतो आहे. अजून माझी बाळं शाळेत जात नाहीत, पण त्यांना सोसायटीमध्ये जे काही ध्वजवंदन असतं त्यासाठी मी नेहमीच घेऊन जात असते. सो सकाळी उठले, आवरलं लवकर, त्यानंतर आद्या आली होती. सो अशा तिघं जणांना मिळून मी घेऊन गेले होते खाली. पण तिथे आहे ना, अजून काही तयारी झाली नव्हती, कारण बरेच जण जमा व्हायचे होते. सो तिकडं त्यांची जशी तयारी चालू होती, तशी ह्या मुलांचं मस्तपैकी खेळणं चालू होते. अजून लहान मुलं, माणसं सगळे काही येऊन जमा होत होते. तर इकडे आहे ना, मस्तपैकी ते ध्वजवंदनची तयारी करत होते. तोपर्यंत माझी बाळं पण मस्त खेळत होती. आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण जेवढं मिस करतो ना, जेवढी शाळा सोडल्यानंतर आहे ना, या सगळ्या गोष्टींना खरंच खूप जास्त मिस करतो. सो त्यानंतर मग आहे ना, मस्तपैकी ध्वजवंदन झालं आणि ना लहान मुलांनी ना मस्तपैकी आहे ना असे छान प्रोग्राम्स ठेवले होते, म्हणजे ज्यांची भाषणं होते, कोणी गाणे म्हटले. आणि एक मुलगा तर एवढं भारी गाणं म्हटलं आहे. आणि इकडे शर्विल, आम्ही सगळेजण ज्यावेळेस सलामी देत होतो त्यावेळेस शर्विलचं पण असं सलामी द्यायचं चालू होतं. तरी त्याला आता काही माहिती नसलं तरी पण तो घोषणा ऐकूनसुद्धा किंवा काय या सगळ्या गोष्टी तो एन्जॉय करतो. आणि लहान मुलांनी एकदम छान असे प्रोग्राम केले होते. त्यातल्या एका मुलाने एवढं सुंदर असं गाणं म्हटलं ना, ते तुम्ही नक्की ऐका आणि कसं वाटतं मला नक्की सांगा.